एक महत्त्वाची बातमी आहे की गोकुळ दूध संघाची पुढच्या वर्षी निवडणूक होतीये आणि विरोधकांनी आत्तापासूनच सत्ताधाऱ्यांना घेरायला सुरुवात केल्याचं दिसतंय। डिंबेचर कपातीचा मुद्दा विरोधकांनी हाती घेतलाय आणि महाडिक विरुद्ध मुश्रीफ आणि सतेज पाटील असा वाद रंगण्याची शक्यता आहे। आज चौमिका महाडिक यांच्या नेतृत्वात विरोधक गोकुळवर जनावरांसह मोर्चा काढणार आहेत आणि त्याकरता मोठ्या संख्येने ते जमायला सुरुवात झालेली आहे। आमचे प्रतिनिधी ज्ञानेश्वर यांच्याशी आपण बोलूया। ज्ञानेश्वर, हा मोर्चा आज निघतोय डिंबेचरच्या कपातीचा मुद्दा घेऊन, जनावरांना घेऊन धडकणार आहेत मोर्चामध्ये, काय सांगाल? डिबेचर कपातीचा मुद्दा चांगलाच कोल्हापूरमध्ये गाजताना पाहायला मिळतोय। विरोधकांनी आता सत्ताधाऱ्यांना घेरायला सुरुवात केलेली आहे। या ठिकाणी पाहायला गेलं तर सर्किट हाऊस परिसरामध्ये मोठ्या प्रमाणात आता विरोधक जमायला सुरुवात झालेली आहे। शौमिका महाडिक यांच्या नेतृत्वाखाली जनावरांच्या सह गोकुळवरती ते धडक देणार आहेत आणि सत्ताधारी असलेल्या महाडिक आणि हसन मुश्रीफ आणि सतेज पाटील यांना ते घेरण्याची आहे ते शक्यता या निमित्ताने निर्माण झालेली आहे। खरं तर गोकुळची निवडणूक आहे ते येत्या वर्षभरात आहे। तत्पूर्वी वातावरण निर्मिती आहे ते होताना पाहायला मिळतात। विरोधकांच्याकडून आहे ते सत्ताधाऱ्यांना टार्गेट करण्यात येते। मात्र बहुतांश मुद्दा हा असा आहे की शेतकऱ्यांचं या डिबेंचर कपातीमुळे आहे ते नुकसान होत असल्याचा आरोप होते। काही आपल्यासोबत शेतकरी आहेत या मोर्चामध्ये सहभागी झालेले आहेत, त्यांच्याकडून प्रतिक्रिया जाणून घ्या। काय फरक पडणार आहे डिबेंचर कपातीमुळे? मी कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना जिल्हाध्यक्ष जुतराम गोडके वडणगे आज गोकुळच्या संचालिका शौमिका महाडिक यांच्या नेतृत्वाखाली शेतकरी संघटना जिल्हाध्यक्ष ॲडव्होकेट माणिक शिंदे यांच्या नेतृत्वाखाली आज डिबेंचर जे 45% तालुक्यासह जिल्ह्यातील दूध संस्थेचे जे गोकुळ दूध संघाने आपल्याला ठेवून घेतलेलं आहे ते डिबेंचर ताबडतोब त्यांनी तालुक्यासह जिल्ह्यातील सर्व दूध संस्थेच्या खात्यावरती पुन्हा वर्ग काढावं यासाठी हा मोर्चा काढलेला आहे। आणि गेले अनेक दिवस झाले गोकुळचे चेअरमन यांना कोल्हापूर जिल्हा दूध उत्पादक संघटना आणि शेतकरी संघटना यांच्या वतीने निवेदन दिलं होतं की डिबेंचर तुम्ही कुठल्याही प्रकारचं घेऊ नका, तरी पण त्यांनी ते डिबेंचर त्यांच्यासाठी ठेवून घेतलेला आहे। म्हणजे सत्ताधारी शेतकऱ्यांच्या बाजूचं कामकाज करत नाहीत असं म्हणायचं आहे का तुम्हाला? 100% या गोकुळ दूध संघामध्ये मिल वाटके खावं असं एक धोरण या ठिकाणी संबंध जिल्ह्यामध्ये राबवलं जाते। हे शेतकऱ्यांना आता कळून चुकले आणि आता आपण पाहतोय की या ठिकाणी शौमिका वहिनीच्या वतीनं हा जो काय मोर्चा निघतोय ही खरं म्हणजे शेतकऱ्यांची तळमळ आहे। शेतकऱ्यांच्या दिवाळीचा शिमगा करायचं धोरण या चेअरमनाने घेतलेलं आहे। शेतकऱ्यांच्या पदरात पडणारे पैसे त्यांनी आपलं म्हणून जे घेतलेले आहेत 15%वरून जी त्यांनी 40% कपात केलेली आहे, इतकी कपात आतापर्यंत कधीच झाली नव्हती। आणि हे जे ठरवून चाललेलं काम आहे हे करणारे बोके वेगळेच आहेत आणि लोणी खाणारे बोके वेगळे आहेत। सर्वसामान्य शेतकऱ्यांचे पैसे ही लुटून खायचं षडयंत्र ह्यांनी संबंधित जिल्हाभर चालवलंय। आपण पाहतोय की या जिल्ह्यातल्या दूध संस्था किती पद्धतीने कशा वाढल्यात हे संबंध महाराष्ट्र पाहतोय। या बोक्यांना आवर घालण्याची ही वेळ आता यांचा कायदा बोक्यांना आवर घाला म्हणतात। या मोर्चाच्या माध्यमातून हा शेतकऱ्यांचा इशाराच असेल सत्ताधाऱ्यांना? नक्कीच। कारण काय झालंय आतापर्यंत दूध संस्था प्रत्यक्षात आता सध्या अडचणीत आहेत, त्यांना आणखीन अडचणीत टाकायचा प्रयत्न या सत्ताधाऱ्यांच्याकडून चालू आहे। आणि साधारणतः ही डिबेचर वाढ 15%वरून 45%वर येणं आणि हे पैसे कोणाच्या घशात जातात हे सत्ताधाऱ्यांनी उत्तर दिलं पाहिजे। आणि येणाऱ्या काळात हा मोर्चा आहेच, याच्यापेक्षा तीव्र मोर्चा होऊन सत्ताधाऱ्यांना हटवल्याशिवाय आम्ही शेतकरी बंधू शांत राहणार नाही। माडकांच्या काळात ज्यावेळी ह्याही सगळा सत्ता होती त्यावेळी गोकुळ व्यवस्थित चालला होता मग असं म्हणायचं? माडिक साहेबांच्या आणि कैलासवासी PN साहेबांच्या आणि आमचे नेते माधवराव माडिक साहेब यांच्या नेतृत्वाखाली ज्यावेळेस संघ चालू होता त्यावेळेला अशा पद्धतीचे कपातीचे धोरण कधी राबवलं नव्हतं। गेल्या 1995 पासून 5%, 2%, 3% अशा पद्धतीचे शेवट मागच्या 4 वर्षापूर्वी 10% आणि 15%पर्यंत या ठिकाणी कपात होत होती। पण चालू वर्षी अचानक एकदम 42% कपात केल्यामुळं सर्व जिल्ह्यातल्या दूध संस्था ह्या पूर्ण अडचणीत आल्यात। आणि नेमकं दिपोळीच्या वेळेला जे फरक वाटप असतं त्या फरक वाटपाच्या वेळेला 10 लाख एक संस्थेची 10 लाख 15 लाख अशी कपात झाल्यामुळं त्या फरक वाटपाची त्यावेळेला गोची झालेली आहे। आणि सामान्य शेतकरी सभासदांना त्या ठिकाणी ते वाटप करताना फार मोठं अडचणीत झालेलं आहे। दिपोळीची जी फरक बिलाची वाटप करताना जी अडचण झालेली आहे ती निश्चितच या ठिकाणी त्या शेतकऱ्यांच्या अन्याय व्हायसारखी या ठिकाणी ती घटना घडली। डिबेंचर कपातीमुळे आहे ते दूध संस्था आर्थिक अडचणीत आल्याचा आरोप होतोय आणि त्यामुळे डिबेंचर कपात जी आहे ती 15% पूर्वीप्रमाणेच व्हावी, ती 45% पर्यंत वाढवलेली आहे ती रद्द करावी अशा पद्धतीची अपेक्षा करून हे शेतकरी आता या मोर्चासाठी जमलेले। अर्थातच आता सत्ताधारी यावरती काय निर्णय घेतात ते पाहणं आता महत्त्वाचं असणार आहे।
सुवर्ण. ज्ञानेश्वर, धन्यवाद. आपण माहिती दिली त्याबद्दल. घोषणाबाजी सुरू झालेली आहे, आंदोलक जमायला लागलेले आहेत आणि वातावरण तापण्याची चिन्ह आहेत.